नमस्कार मित्रांनो, विदर्भाच्या खादाड अनुभवमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाची कचोरी। मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं ओवा घेतलेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे क्रश करून याच्यामध्ये टाकून घेणार आहे। चिमूटभर जिरं टाकून घेत आहे आणि थोडंसं तिखट टाकून घेत आहे। अर्धा चम्मच सुद्धा कमी आहे तिखट। आणि आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं। तर इथे मी थोडं कोमट तेल टाकून घेत आहे। जास्त गरम नाहीये आणि जास्त थंड सुद्धा नाहीये हे तेल। तर आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपलं पीठ मळून मिक्स झालेलं आहे आणि हे बघा याचा असा गोळा सुद्धा बनत आहे। तर आता मी पाण्याच्या सहाय्याने पीठ भिजवून घेणार आहे। हवं तितकंच पाणी घेऊ शकता तुम्ही। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आणि आता हे पीठ मी 15 मिनिट झाकून देणार आहे। चला तर आता आपण कचोरीची स्टफिंगची तयारी करूया। तर इथे मी मूग डाळ 2 तास भिजू घातलेली आहे आणि चांगल्या प्रकारे हवेमध्ये कोरडी करून घेतलेली आहे। तर मी इथे 1 कांदा चिरलेला आहे बारीक आणि 2 ते 3 हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे। तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीची तयारीसाठी मी इथे सर्व पहिल्यांदा कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 बुडलं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये 1 चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे। बारीक चिरलेल्या हिरवी मिरची ते सुद्धा टाकून घेत आहे आणि आता बारीक चिरलेला कांदा तो सुद्धा टाकून घेतलेला आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करत आहे व आता मी यामध्ये 1.5 चम्मच बेसन टाकून घेत आहे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपली स्टफिंग तयार झालेली आहे। स्टफिंगला 15 मिनिट लागलेले होते आणि 15 मिनिटांमध्ये आपला पीठ तुम्ही बघू शकता छानपैकी भिजून झालेलं आहे। तर चला आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करूया। तर मी इथे कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवून दिलेलं आहे। चला तर आता आपण गोळे करून घेऊया। तर मी इथे हाताला थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आता तर अशा प्रकारे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहे। तर आता मी हे वाटीच्या आकाराचे करून घेणार आहे आणि यामध्ये वाटीच्या आकाराचे केले की स्टफिंग सुद्धा जास्त मावतं। तुम्ही बघू शकता इथे वाटीच्या आकाराचे आपले गोळा असं तयार झालेला आहे। तर आता मी चम्मचच्या सहाय्याने स्टफिंग भरून घेणार आहे। 1.5 चम्मच इथे मी स्टफिंग घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आता हे पॅक करून घेणार आहे। अशा प्रकारे गोळा पॅक झालेला आहे। अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेणार आहे। तर इथे माझे कचोरी बनवून तयार झालेले आहे। आता मी यामध्ये तेलामध्ये सोडून देणार आहे। तेल सुद्धा आपलं चांगल्या प्रकारे तापलेलं आहे।
तुम्ही बघू शकता इथे आपल्या कचोऱ्या तेलामध्ये मस्तपैकी फुगत सुद्धा आहे. मी इथे भजी थाळीचा सुद्धा वापर केलेला नाही आहे, तरी सुद्धा आपल्या इथं कचोऱ्या फुगत आहे. आपण मैद्याचे तर हर वेळेस कचोऱ्या खातो, पण गव्हाच्या पिठाचे सुद्धा खायला हवं आणि गव्हाचं पीठ सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कचोरीचा कलर बदलत चाललेला आहे. तसा गोल्डन असा ब्राऊन कलर झालेला आहे आपल्या कचोरीचा. तुम्ही बघू शकता आपल्या कचोरी तम अशा फुगलेल्या आहे आणि आता मी ह्या एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आणि राहिलेल्या त्या सुद्धा कचोरी तळून घेणार आहे.